पुरुष साधकान म्हणे हे निशिच परी अनंत नामे जगदीश कोण समनावे श्रीराम नाम रूप माया लागले तरी हे बोलणे नित्यची झाले येथे श्रुती अनुमानिले कासे असे श्रीराम असोय सकळ बोली मागील आशंका राहिली निराकार कैसे झाली मूळ माया श्रीराम दृष्टी बंधन मिथ्या सकळ परी तो कैसे झाला खेळ याची आता उभे निवळ करून जाऊ श्रीराम आकाश असता निसळ मध्ये वायू झाला चंचळ तैसे जाणावी केवळ मूळ माया श्रीराम लोक वायूचे झाले तेने आकाश भरले ऐसे हे सत्य मानले नवेची कथा तैसे श्रीराम मूळ माया झाली आणि निर्गुणता संचली येणे दृष्टांत तुकली मागील आशंका श्रीराम वायू नव्हता पुरातन तैसी मूळ माया जाण साच बनता पुन्हा लिंगा होत असे वायू श्रीराम रूपे कैसा आहे तैसी मूळ माया पाहे भाषे परितेन नाही रूपतयेचे श्रीराम वायू सत्य म्हणून जाता परी तो नाही दाखविता दयाकडे पाहू जाता धुळीच दिसे तैसी मूळ श्रीराम माया भाषे भाषेत परितेन दिसे पुढे विस्तारली असे माया विद्या श्रीराम जैसे वायूचे नियोगे दृश्य मूळ मायेचे संयोगे तैसे जग जगती आम्हाला नातेले अकस्मात उद्भवले मायेचे निगुणी झाली तैसे जग श्रीराम मातृेची निगडर नव्हते अकस्मात आले तेथे तैसे दृश्य झाले ते तैसे आपले श्रीराम परित्या आबाळा करता गगनाचे एले निश्चळता वाटे परिते तत्वता तैसीच आहे श्रीराम तैसे मायेकरिता निर्गुण वाटे झाले सगुण परिते पाहता संपूर्ण जैसे तैसे श्रीराम आबाळ आले आणि गेले तरी गगन ते संतले तैसा गुणाला आले निर्गुण ब्रह्म श्रीराम नभ माता लागले दिसे परिते जैसे तैसे असे तैसे जाणावे विश्वासे निर्गुण ब्रह्म श्रीराम पूर्व पाहता आकाश निर्मा दिसे सावकाश परितो जाणे नित्यवास वासनासे आकाश श्रीराम पालते घातले चहूकडे आटोपले वाटे विश्वास कोंडिले परिते मोकळेचे असे पार्वती श्रीराम निळा रंग दिसे परितो तया लागला नसे अलिप्त जाणावी तैसे निर्गुण ब्रह्म श्रीराम रथ धावता पृथ्वी चंचल वाटे परिते असे निश्चळ तैसे परब्रह्म केवळ निर्गुण जाणावे आभाळा श्रीराम करता मयंक वाटे धावतो निशंक परिते अवघे माईक आभाळ तळे श्रीराम अग्निज्वाळ तेने कंपिता दिसे अंतराळ वाटे परिते निश्चळ जैसे तैसे तैसे श्रीराम स्वरूप संचले असता वाटे गुण आले ऐसे कल्पने शिगमले परिते नित्य श्रीराम दृष्टी बंधनाचा खेळ तैसी माया हे चंचळ वस्तू शाश्वत निश्चळ जैसे तैसे ऐशी श्रीराम वस्तू निर्वावे माया दाखवी आगवे हिचा ऐसा स्वभावे नातिलीचे हे श्रीराम माया पाहता मुळीच नसे परी हे साचा ऐसी भासे उद्भवे आणि निरसे आभाळ जैसे ऐशी मायावर बोली वस्तू निर्गुण संचले अम ऐशी स्फूर्ती झाली त्याची माया श्रीराम गुण मायेचे पवाडे निर्गुण हे काहीच न घडे परी हे घडे आणि मोडे सुरू जैसे दृष्टी तरळली तेने सेनाची भासली पाहता आकर्षित झाली परिते नित्या श्रीराम मित्या मायेचा खेळ उद्भव मुळीला सकळ नाना तत्वाचा पलाळ सांडुटी वेगळीची आयती ओकार वायूची गती तेथेचे अर्थ जाणते दक्ष ज्ञानी श्रीराम मूळ मायेचे चलन तिची वायूचे लक्षण सूक्ष्म तत्वे तिची जाण जडत्वा पावली ऐशी श्रीराम पंचमहाभूते पूर्वी होती अव्यक्ते पुढे झाली व्यक्ती सृष्टी रचनेशी मूळ श्रीराम मायेचे लक्षण त्याची पंचभूतिक जाण त्याची पाय ओळखना सृष्टी दृष्टी श्रीराम आकाश वायुविन इच्छा शब्द करी कोण इच्छा शक्ती तेचे जाण तेज स्वरूप श्रीराम मृतपण त्याची जळ जडत्व पृथ्वी केवळ ऐसी मूळ माया सकळ पंचभूतिक जाणावी एक एक श्रीराम. भूतापोटी पंचभूताची नाहती सर्व काळी सूक्ष्म दृष्टी घालून पाहता श्रीराम पुढे जडत्वास आली तरी असती कालावली ऐसी माया विस्तारली पंचभूतिक माया श्रीराम पाताळी अथवा अविद्या मंडळी स्वर्ग मृत्यू पाताळी पाताची भूते श्रीराम श्लोक स्वर्गे मृत्यू पाताळे वा यत्किंचित सचराचर सर्वं पंचभूतकं ग्राम षष्टं किंचन दृश्यते सत्य स्वरूप आदि अंती मध्ये पंचभूते वर्तते पंचभूते जाणिले श्रुती मूळ माया श्रीराम मूळ माया गुणा प्रती देते बुद्धे कैची होती ऐशी असेल काही श्रुती घेतली मागा श्रीराम ऐसी श्रुती आक्षेपिले संशयास उभे केले याचे उत्तर दिले पुढील समासी श्रीराम इति श्रीदास मोदे गुरु शिष्य संवादे सूक्ष्म आशंका नाम समास तिसरा श्रीराम जय जय रघुवीर समर्थ दशक आठवा समास चौथा सूक्ष्म पंचभूते निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम मागील आशंकेचे मुळ आता होईल प्रांजळ वृत्ती क्रावाई निर्गळ निषेक श्रीराम मूळ माया झाली तिच्या पोट माया आली मग ती गुणा प्रसवली म्हणून गुण सोडली पुढे तिथ बाबा कोण
सत्वरज तमोगुण तमोगुणापासून निर्माण झाली भूते श्रीराम ऐसे भूते उद्भवली पुढे तत्वे विस्तारली एव तमोगुणापासून झाली पंचमहाभूते श्रीराम माया गुणा प्रते तेथे भूते कैची होती ऐशी असे काही श्रुती घेतली मागा श्रीराम आणि कैक भूती पंचभूते असती तेही आता कैसी स्थिती प्रांजळ करू श्रीराम सूक्ष्म दृष्टीचे कौतुक मूळ माया पंचभूते श्रुती विवेक केला पाहिजे श्रीराम आदी भूते तो जाणावी रूपे कैसे ओळखावी मग ती शोधून पाहावी सूक्ष्म दृष्टी श्रीराम ओळखी नाही अंतरे ते ओळखावे कोणे परी म्हणून भूताची ओळखीची तुरी नाविक परिसावी श्रीराम जे जे जड आणि कठीण ते ते पृथ्वीचे लक्षण मृद आणि ओलेपणा तुते व्याप श्रीराम जे जे उष्ण आणि सतेज ते ते जाणावे पैतेज आता वायू सहज निरूपे जेल श्रीराम चैतन्य आणि चंचल वायूचे केवळ शून्य आकाश निश्चळ आकाश जाणावे श्रीराम ऐशी पंचमहाभूते ओळखी धरावी संकेते आता एके पाच भूते सावधायका श्रीराम जे तेची आधी निरूपावी येते विचार या बाह्यांतर हो नायका श्रीराम सूक्ष्म आकाशी कैसी पृथ्वी तेचे आधी निरोपावी येथे धारणा धरावी श्रोते जनी श्रीराम आकाश म्हणजे आकाश शून्य शून्य म्हणजे ते अज्ञान अज्ञान म्हणजे जडत्व जाण तेची पृथ्वी श्रीराम आकाश सोयी आहे मृद आणि त्याचे आप स्वतः सिद्ध आप ते जते विषद करून दाऊ श्रीराम आणि भासला भास तोची तेजाचा प्रकाश आता वायूचा अवकाश सकल सांगो श्रीराम वायू आकाश नाही भेद आकाश इतको असे स्तब्ध तथापि आकाशी जो निरोध तोची वायू श्रीराम आकाशी आकाश मिसळले हे तो नळगे की बोलिले ते प्रकारे निरोपिले आकाश पंचभूत श्रीराम वायू मध्ये पंचभूते ते ऐका एक ते बोली देते ते समजते यथा होय श्रीराम तोले विन झाड मोडे ऐसे काहीच नगरे तोल तोची तळे जडे पृथ्वीचा अंश श्रीराम ते श्रुती आशंका भीती तैसे कैसे झाडे होती झाडे नव्हत्या तरी शक्ती कठीण रूप आहे वने श्रीराम स्फुलिंग लहान काहीतरी असे उष्ण तैसे सूक्ष्मी जडपण सूक्ष्म रूपे श्रीराम मृदपण त्याची आप भास त्याचे स्वरूप वायू तेथे चंचल रूप सहजचे आहे सकळास श्रीराम मिळून आकाश सहजच आहे अवकाश पंचभूताचे अंश वायूमध्ये निरूपिले श्रीराम त्याचे लक्षण भासले पण ते कठीण त्याची आईची ओळखना पृथ्वी येसी श्रीराम भासला भास वाटे मृद तेजे आपतेची प्रसिद्ध तेजी तेज स्वतः सिद्ध सांगण्याची न लगे श्रीराम तेजी वाया तो चंचल तेजी आकाश निश्चळ तेजी पंचभूते सकळ निरोपिली श्रीराम आपा पाचे लक्षण आप तेजी ते मृदपण ते कठीण तेची पृथ्वी श्रीराम आपली आप सहजचे असे ते प्रकृती वासे. आणि पंचभूताचे नावे सूक्ष्म निरोपिले श्रीराम आकाश न लगे सांगावे ते मापकची स्वभावी आपी पंचभूताचे नावे सूक्ष्म निरूपिली श्रीराम आता कठीणत्वाचा जो भास तोची तेजाचा प्रकाश कठीणत्व निरोधांश तोची वायू श्रीराम आकाश तोडिता तुटेना आकाश पडिता फुटेना आकाश प्रते होईना तीन मात्र श्रीराम पै आज पाहताना तुडे बळेचे पोटी संधे पडे भ्रांती रूपी अंता चढे अकस्मात श्रीराम पंचभूते दिसती श्रीराम एव पंचभूते एक पवन त्याची मूळ माया जाण माया आणि सूक्ष्म त्रिगुण ती पंचभूतिक श्रीराम भूते गुण मिळविजे त्यासी अष्टता बोलिजे पंचभूतिक जाणीजे अष्टता प्रकृती श्रीराम शोधून पाहिल्या विन संधे धरणे मूर्खपण याची पाहावी ओळखन सूक्ष्म दृष्टी श्रीराम गुणापासून भूते पावली स्पष्ट देशते जडत्वायुनी समजते तत्वे झाली पुढे श्रीराम तत्वयोंचना पिंड ब्रह्मांड तत्वरचना बोलिले ते ऐसे ते जना प्रगटची आहे श्रीराम तत्व बोलिला सूक्ष्म संकेते लाविला ब्रह्मगोळा उभारला तत्पूर्वी या श्रीराम ब्रह्मांडा पलीकडील गोष्टी जी झाली नव्हती सृष्टी मूळ माझ्या सूक्ष्म दृष्टी ओळखावी श्रीराम सप्तपंचक प्रचंड झाले नव्हते ब्रह्मांड माया विद्येचे पंड एकीकडे ब्रह्मा श्रीराम विष्णू महेश्वर हा अलीकडील विचार पृथ्वी मेरू सप्तसागर एलीकडे श्रीराम नाना लोक नाना स्थाने चक्र सूर्य तारागणे सप्तद्वीपे 14 भुवने आईकडे श्रीराम 12 आदित्य 11 रुद्र 6 कुर्म सप्त पाताळ 21 सूर्य अष्टदिक्पाल 33 कोटी देव सगळं एलीकडे श्रीराम 12 आदित्य 11 रुद्र 9 नाग सप्त ऋषिकेश नाना देवाचे अवतार आईकडे श्रीराम
चक्रवर्ती नानाजीवांची उत्पत्ती आता सांगू किती विस्तार हा श्रीराम. सगळ्या विस्ताराचे मूळ ते मूळ मायाचं केवळ मागा निरूपिली सकळ पंचभूतिक सूक्ष्म होते ते बोलिले त्याचे पुढे जे जवळ आले ते सगळे बोलिले पुढील समासी श्रीराम. पंचभूते मूर्ती आकारे पुढे निरूपिले विस्तारे ओळखी कारणे अद्यादरे श्रुती श्रवण करावी पंचभौतिक ब्रह्मगोळ जेणे कळे हा प्रांजळ दृश्य सांगणे केवळ वस्तूच पाहिजे श्रीराम. ओलांडावे मग देव दर्शन घ्यावे तैसे दृश्य सांगावे जाणून या म्हणून दृश्याच्या पोटी आहे पंचभूताची दाटी एकपणे पडली ते दृश्य पंचभूता श्रीराम. एवं पंचभूताचे दृश्य सृष्ट रचली सावकाश श्रुती करून अवकाश श्रवण करावे इति श्रीनाम समोदे गुरु शिष्य संवादे सूक्ष्म पंचभूते निरूपण नाम समास चौथा श्रीराम. जय जय रघुवीर दशक आठवा समास पाचवा स्थूल पंचमहाभूते स्वरूप आकाश वेद निरूपण. श्रीराम समर्थ श्रीराम तीव्रमूर्खतेने म्हणून घडले सांगणे पंचभूताची लक्षणे विशद करुनी श्रीराम. पंचभूतांचा कर्तव्य झाला आता नवीचे वेगळा केला परंतु काही एक वेगळाला करुणता हो श्रीराम. पर्वत पाषाण शिळा शिखरे नाना वर्णे लाल टोरे खडे गोळे बहु प्रकारे जाणिले पृथ्वी श्रीराम. नाना रंगाची मृतिका नाना स्थळी का वाळू वाळू आणि का मिळून पृथ्वी पुरे श्रीराम. पटणे म्हणून हरे नाना मंदिरे दामोदरे नाना देवळा हरे शिकारे मिळून पृथ्वी श्रीराम. सप्तती पावती पृथ्वी काय वरुणी सांगावी नवखंडे मिळून जाणावी वसुंधरा श्रीराम. नाना देव नाना नृपती नाना भाषा नाना रीती लक्ष 84 उत्पत्ती मिळून पृथ्वी श्रीराम. नाना उद्देशाचे वन नाना तोरणाची वन गिरिकंदरे नाना स्थाने मिळून पृथ्वी नाना रचना केली देवे जे जे निर्मिले मानवी सकळ मिळून पृथ्वी जाणी जे श्रोती श्रीराम. नाना सुवर्णाधिक नाना रत्नेचे अनेक नाना काष्ठावृक्षाधिक मिळून पृथ्वी आता श्रीराम. असोय बहुस जडवस आणि कठीण नवस आणि पृथ्वी हा विश्वास मानेला पाहिजे श्रीराम. होय पृथ्वीचे रूप आता सांगितले आप श्रुती ओळखावे रूप सावध होणे वापी श्रीराम. खूप सरोवर नाना सरितांचे जे निरमेघ आणि सप्तसागर मिळून आप श्रीराम. श्लोक क्षार शिर सुरा सर्प सर्पे नदी भिक्षुर जलम तथा. क्षार समुद्र दिसत आहे सगळं दृश्यत आहे तेथे लवण होत आहे त्याची क्षार सिंधू श्रीराम. एक दुधाचा सागर त्या नावाचे सागर देवाचा निरंतर उपमन्युसी एक समुद्र मध्याचा एक जाणावा गुरुताचा एक निकळ दयाचा समुद्र आसे श्रीराम. एक उसाचा रसाचा एक कौशुक जळाचा ऐसी सागर समुद्रांचा मिळा पृथ्वी एवं कुटुंबळीचे जळ नाना स्तरीचे सकल मिळून अवघे केवळ आप जाणावे श्रीराम. नानावली रोस नाना तरोराचे रस मद पारा अमृत विष मिळून आप श्रीराम. सारग्राणी शीतळ जलासारखे पातळ शुक्ली सुरनीत मुतळ आप बोली जे श्रीराम. झाला आपाचा संकेत पात्र मूर्त गुरुगुळीत श्वेद श्लेष्मा सुरसमस्त आप जाणावे श्रीराम. वन्नी नेती दुर्दना वन्नी सृष्टी संवारिता वन्नी सागर जडिता वडवा नळू श्रीराम. जे जे प्रकाश रूप ते तेजाचे स्वरूप शोषक उष्णाधिकार रूप तेज जाणावे श्रीराम. आले डोले ते तुका पवन काही न चाले पवनी सृष्टी चलाया कारण मुळतो वायो श्रीराम. प्राण अपान आणि व्यान चौथा उदाहरणाने समान नाक कृमत कुकजान देवदत्त धनंजय श्रीराम. आकाश जाणावे पोकळ निर्मळ आणि निचळ आकाश रूपी सकळ आकाश जाणावे श्रीराम. आकाशी आयशे नाही सारे आकाश तोर सकळा उनी तोर पाहता आकाशाचा विचार स्वरूपा सारिका श्रीराम. आकाश स्वरूपा कोण भेद पाहता दिसती अभेद आकाश वस्तू स्वतः सिद्ध कान म्हणावी श्रीराम. ऐकून वक्ता बोली वचन वस्तू निर्गुण प्रधान आकाश अंगी सप्तगुण शास्त्री निरूपिले श्रीराम. स्वभाव
आकाशाचा श्रीराम ऐशी शास्त्रकार बोलले म्हणून आकारभूत झाले स्वरूप निर्विकार संजले उपमेरहित श्रीराम काचबंदी आणि जळ सारिकेच वाटे सकळ परी एक काच एक जळ शाणी आरती गृहामध्ये स्फटिक पडलेला लोकेत द्रुपद गेला त्याने कपाळ मोक्ष झाला कापूस करे श्रीराम तंदुरामध्ये श्वेत कडे तंदुरा सारिकेच वाकडे जाऊ जाता दात पडे तो वाकडे श्रीराम त्रिभागामध्ये खडा असे त्रिभागा सारिकाची भाषे शोधू जाता वेगळा दिसे कठीण प्रणय श्रीराम सोने आणि सोन पितळे एकाची वाटी केवळ परी पितळे मिळतात काळी माचणे श्रीराम वस्तूचे वर्णाचे नसे आकाश श्याम वर्ण असे देहाशी सौम्यता कैसे करिते विचक्षण श्रीराम चौभूतास नासाय आकाश कैसे नासत आहे आकाशास नसता हे वर्ण व्यक्ती विकार श्रीराम ऐशा ऐकून वचन वक्ता बोले प्रतिवचन ऐका आता लक्षण आकाशाची श्रीराम श्रीराम अज्ञान काम क्रोधाधिक मोह आणि शोक हा ज्ञानाचा वेग आकाश गोने श्रीराम कठीण शून्य विकारवंत तयास कैसे म्हणावे संत मनास वाटे तद्वत आज दृष्टी श्रीराम अज्ञान कालवले आकाशी तया क्रमज्ञान नाशी म्हणून आकाशाशी नाश आहे श्रीराम ऐसे आकाशाने स्वरूप पाहता वाटते एक रूप परिधी मध्ये विक्षेप शून्यत्वाचा श्रीराम आज पाहता कल्पनेचे सारखे वाटते निश्चयाचे परी आकाश स्वरूपाशी भेद आहे श्रीराम उन्मने आणि सुषुप्ती अवस्था सारिकेच वाटे तत्वता परिवर्तुनी जाता भेद आहे खोटे खऱ्यासारखे भावी ते परी परीक्षेवंत निवडते का कुरण गेले कोणी बोलते मृग जलासी श्रीराम आकाश हा दृष्टांत बोलीला कळ संकेत म्हणून भूतानंत एक नवीती श्रीराम आकाश वेगळेपणे पाहावे स्वरूपी स्वरूपाची व्हावी वस्तूची माने स्वभावे ऐसे आशी श्रीराम एका शंका पिटली सत्य प्रतिमावली अभिनवनी वचन बोली स्वरूप परिस्थिती आकाश अनुभवा येता स्वरूप अनुभवा प्रता म्हणून आकाशाते साम्यता नगडे श्रीराम सकळ माया कथा कवी सत्संग हे उगवावी पावी जे मोक्षाची पदवी सत्समागमी श्रीराम दशक आठवा समाज सहावा दुश्चित निरूपण नाम श्रोताविन विभक्ती असे सत्संगाची महिमा कैसी मोक्ष लाभे किता दिवशी हे मद निरूपावी श्रीराम साधूची संगती किती दिवस होते मुक्ती हा निश्चय कृपा मूर्ती मजदीला सकला वास मुक्ती लाभे तक्षणी विश्वासता निरूपणी दुश्चितपणे ते हानी होतसे श्री सुचितपणे दूषित मन होते अकस्मात त्यास करावे आता कोणी परी श्रीराम मला तोडून उडे श्रवणी पैसावी आवडी सावधपणे घडीने घडी काल सार्थक करावा श्रीराम आत्मांतर पाहिल्याविना उगीच करीतो सर्व तो श्रोता नवी पाषाण मनुष्य वेसे श्रीराम वाकडा तिकडा पुढीला पाषाण घडून नित्याला दुसरी वेळी जे मायना करीतो तैसाची असे श्रीराम सांगता अवगम गेला पुन्हा मागुता जगला या कारणे महाबला पाषाण गोटा श्रीराम मोठे गुण काही समज त्याने ऐका लक्षण श्रोती करावी श्रवण सावर होणी श्रीराम याही वेगळे बहुत सूर्यकांत सोमाकांत नानामोरे सप्रसिद्ध औषधा कारणी श्रीराम याचा पाहता विचार पाषाण ऐसे नाही सार मनुष्य ते काही पापर पाषाणा पुढे श्रीराम आता सोय बोलणे घात होतो दूषितपणे दूषितपणाचे निगुणे प्रपंचना परमार्थ श्रीराम दूषितपणे सुचित्रने दूषितपणे जन्म मरणे दूषितपणाचे निगुणे हानी होय श्रीराम दूषितपणे
दूषितपणे न निषेध घडी दयो दूषितपणे यक्षो आपल्या सोयीताचा श्रीराम दूषितपणे नगरे श्रवण दूषितपणे नगरे विवरण दूषितपणे निरूपण हातीची जाय दूषितपणे सदा